श्रीगोंद्यात लिव्ह इन मधील मैत्रिणीचा खून, मृतदेह जाळला, नेमकं प्रकरण काय? नमस्कार, मी प्रियंका, आय लव्ह नगर न्यूज मध्ये आपलं स्वागत. जिच्यावर प्रेम केलं, जिच्यासोबत लिव्ह इन मध्ये राहिला, तिच्याच कॅरेक्टरवर संशय घेत तिचाच घात केला. अशा प्रेमाला प्रेम म्हणावं तरी कसं, हा प्रश्न माझ्यासह तुम्हालाही पडला असेल ना? पण असं घडलंय तेही आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात. लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या एका प्रियकराने चारित्र्याच्या संशयातून 17 वर्षीय प्रेयसीच्या डोक्यात लोखंडी रॉड व फरशी घालून तिचा खून केलाय. नंतर मृतदेह जंगलात नेऊन जाळला. हा प्रियकर व त्याच्या वडिलांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आता नेमकं काय घडलंय ते सविस्तर जाणून घेऊयात. या घटनेत खून झालेली ही मुलगी अल्पवयीन असून मागासवर्गीय प्रवर्गातील होती. या मुलीसोबत शुभमची इंस्टाग्रामवर 1 वर्षांपूर्वी ओळख झाली. मागील 3 महिन्यांपासून ती व शुभम श्रीगोंद्यातील काळकाई चौकामध्ये राहत होते. तो तिच्यावर संशय घेत होता आणि याच संशयातून त्याने या मुलीला अनेकदा मारहाणही केली. 1 महिन्यापूर्वी मुलीच्या आईने श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये शुभम व त्याच्या आई वडिलांच्या विरोधात तक्रार करण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र शुभमने हे प्रकरण मिटवलं. सोमवारी 15 जूनला दुपारी 2 वाजता त्या दोघांमध्ये भांडण झालं. त्यावेळी शुभमने याच मैत्रिणीच्या डोक्यामध्ये लोखंडी रॉडचा घाव घातला व फरशीने ठेचून तिचा खून केला. त्यानंतर मंगळवारी 16 जूनला रात्री शुभम व त्याचे वडील सुखदेव ओवळ यांनी खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी वडाळी रोडवरील जंगलाची जागा निवडली. मध्यरात्रीनंतर त्यांनी गादीत मृतदेह गुंडाळून मोटारसायकलवरून जंगलात नेला आणि मृतदेहावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. हे सगळं घडल्यानंतर मंगळवारी रात्री 1 वाजता शुभमने त्याच्या अहिल्यानगर येथील मित्राला व्हिडिओ कॉल करून वडाळी रोडवरील जंगलामध्ये मृतदेह जाळल्याचं सांगितलं. हा प्रकार समजताच शुभमच्या मित्राने नगरमधील कोतवाली पोलीस स्टेशन गाठून त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगितला. कोतवालीचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांनी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना याची कल्पना दिली. ठेंगे यांनी तातडीने आरोपीच्या काळकाई चौकातील घराभोवती सापळा रचून शुभम ओवळ व त्याचे वडील सुखदेव यांना ताब्यात घेतलं. याबाबत आता श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये प्रियकर शुभम ओवळ, त्याचे वडील सुखदेव ओवळ व आई रेखा ओवळ यांच्यावर खुनासह पॉक्सो व अॅट्रॉसिटी नुसार गुन्हा दाखल झालाय. याबाबत मृत मुलीच्या आईने श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या तपासामध्ये दोघांनीही खुनाची कबुली दिली आहे. या घटनास्थळाला अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुवर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या पथकाने भेट दिली आहे. मंडळी, ही घटना ऐकल्यानंतर नाती, विश्वास आणि गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे आज आपला समाज नेमका कोणत्या दिशेला चाललाय असा गंभीर प्रश्न निर्माण होतोय. जर अशा घटना घडत असतील तर नेमकं काय केलं पाहिजे हे कमेंट करून सांगा आणि पाहत राहा आय लव्ह नगर न्यूज.